नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लोहारा टाइम्स. लोहारा टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त लोहारा टाइम्सच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. लोहारा शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळपासूनच लोहारा शहर आणि तालुक्यात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढत भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषाने परिसर दुमदुमून सोडला. देशाच्या संविधानाचा गौरव करत तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, नगरपंचायत, शाळा महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायती तसेच आदी ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रम लोहारा तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रांगणात तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले. इतर ठिकाणी ध्वजारोहण लोहारा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार, नगरपंचायत नगराध्यक्ष वैशाली खराडे, जिल्हा परिषद प्रशाला लोहारा मुख्याध्यापक दत्ता फावडे, कानेगाव मुख्याध्यापक बालाजी साळुंके, आर्णी मुख्याध्यापक दत्तात्रय पांचाळ, खेड मुख्याध्यापक काकासाहेब इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामीण भागातील चिमुकल्यांचाही उत्साह आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. जिल्हा परिषद शाळा आर्णी येथील शालेय विद्यार्थ्यांनी काढलेली ही प्रभात फेरी पाहू शकता आपण लोहारा टाइम्सवर. या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी देशभक्तीपर गीते, लेझिमचे सादरीकरण, परेड, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहर व तालुक्यातील सर्व गावामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी प्रभात फेरी, लेझिम, योगासने आणि देशभक्तीपर घोषणांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. शहरामध्ये लोहारा हायस्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले हे सुंदर दृश्य आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. या सर्व कार्यक्रमांना शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, माजी सैनिक, शिक्षक, विद्यार्थी तसेच महिला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. एकूणच लोहारा शहर आणि तालुक्यात 77वा प्रजासत्ताक दिन देशभक्ती, उत्साह आणि अभिमानाच्या वातावरणात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.